आज आपण अजून एक सुक्की भाजी बघणार आहोत। तर वालपापडीची भाजी आज आपण करणार आहोत। कोणी वालपापडी म्हणतो, कोण घेवड्याच्या शेंगा म्हणतं। कुकरमध्ये तेल घातलं, जिरी मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला। आज खूप घाईत स्वयंपाक करायचा होता म्हणून मी कुकरमध्ये करते, तुम्ही कढईत सुद्धा करू शकता। हिंग घातलं थोडंसं तेलामध्ये, त्यानंतर निवडलेले घेवड्याच्या शेंगा, वालपापडी जे काय तुम्ही म्हणत असाल ते टाकलं आणि हिंग, जिरी मोहरी आणि तेलाच्या फोडणीमध्ये ह्याला चांगलं परतून घ्यायचं। छान असं खरपूस झालं ना, म्हणजे त्यातलं पाणी सगळं जिरलं की मग त्याच्यामध्ये तिखट मसाले घालायचे। मी इथे 1.5 चमचा घरची चटणी घातलेली आहे। तुमच्याकडे कांदा मसाला वगैरे असेल तर ते सुद्धा घालू शकता। त्यानंतर चांगलं परतून घ्यायचं त्याला व्यवस्थित। आणि चवीनुसार मीठ टाका त्याच्यामध्ये। आता हे कुकरमध्ये लावते म्हणून हलकंसं पाणी घालणार आहे मी थोडंसं, आणि मग कुकरची एक शिट्टी काढून घेणार आहे। पण जर कढईत शिजवत असाल तर याच तेलामध्ये ते व्यवस्थित शिजतं। एखादा शितोडा फक्त पाण्याचा द्यावा लागतो, नाही तर काहीही गरज नाही पाण्याचा शिंतोडा पण द्यायची। अशी शिजते, किती छान दिसते बघा। असं छान तेल सुटलं ना कडेने की हलकंसं थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकण लावून एकच शिट्टी करून घ्यायची कुकरची। एक शिट्टी करून झाली की वाफ गेली की कुकर उघडून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला हवं तसं बारीक किंवा जाड असं दाण्याचं कूट घालून घ्यायचं। मला थोडंसं असं जाडसरच आवडतं, म्हणजे दाताखाली असे शेंगदाणे आले ना चपातीसोबत खाताना की खूप सुंदर लागतं, म्हणून मग मी जाडं भरडं कूट होतं थोडंसं तर ते टाकून दिलं त्याच्यामध्ये। आणि एक 5 मिनटं फक्त बारीक गॅसवरती शेंगदाण्याचं कूट टाकलं ना की परतून घ्यायचं आणि आपली भाजी रेडी आहे। अशा पद्धतीने भाजी बनवा, अगदी सोपी, 10-15 मिनटात शिजते आणि पटकन होते। कुकरमध्ये जर केली ना तर अवघी 6 ते 7-8 मिनटामध्ये भाजी तुमची तयार होते। एकीकडं भाजी टाकायची आणि एकीकडं कणिक मळून घ्यायचं। शिट्टी होईपर्यंत 2-4 चपात्या करून घ्यायच्या की आपला स्वयंपाक रेडी होतो। अशी सुंदर भाजी तुम्ही पण बनवा आणि तुमच्या इकडे याला काय म्हणतात, वालपापडी, वालाच्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा काय म्हणतात ते नक्की मला कमेंट करून सांगा। ही पहा आपली चमचमीत अशी वालपापडीची शेंग। व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।